sáng giờ rơi rụng ôm nỗi sầu thầm lặng hương sáng hoa sạch ngàn kề gió mới ngàn đôi tiếc đi về đâu trôi theo áng mây phiêu bờ ai thấu lòng có nhưng ai thấu hiểu lòng thương lắm vẫn duyên lỡ để có ngước lên trời cao dang rộng cánh tay từng cánh chim bay lạc lời nhưng nào ai hay trong mùa xuân tay thân này chơi vơi chẳng khắp thế gian im lặng họ vào ánh mắt chút lòng nhân gian ôi cùng tờ duyên giàu xa. हे गाइज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आज आहे गुरुवार. तर आपण आज निघालोय तुळजापूरला. तर आपल्याला आज फळ वाटप आणि प्लस जे काही अन्नक्षेत्र आहे ते पण करायचंय. तर मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे पुढे दाखवतच राहील. तर चला मग आपण स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला. तर मी निघालोय आता घरातून रेडी होऊन. तर चला जाऊया आपण आधी गाडीकडे. तर मी पोहोचलोय गाडीपाशी. तर आता इथं गाडीमध्ये तयारी वगैरे चालू आहे यांची. सगळं वगैरे ठेवायला वगैरे चालू आहे. हे बघा हे बॅनर आहे जे तुळजाभवानी अन्नछत्र 5 नंबर चौक सार्वजनिक मंडळ लातूर. याच्यामध्ये हे पूर्ण 33 मेंबर आहेत. त्याच्यामध्ये माझे वडील संस्थापक आहेत. आणि हे आता यांचं फोटो सेशन वगैरे चालू आहे इथं. तर हे फोटो वगैरे काढून झाल्यानंतर हे सगळेजण बसून निघून जातील. तर चला आपण यांच्यासोबतच आता निघूया हळूहळू. तर हे काही हलकीवाले आहेत इथं. तर त्यानंतर आता हे पाठीमागे त्यांनी बाटल्या वगैरे ठेवल्या आहेत. बाकीचं जे फ्रूट्स वगैरे आहेत ते त्या समोरच्या टॅम्पोमध्येच आहेत. या टॅम्पोमध्ये मला काही मधला व्ह्यू घेता आला नाही, पण ठीक आहे. चला आता हे बसून घेत आहेत सगळे. तर ते बसून झाल्यानंतर मग आपण निघूया यांच्यासोबत. तर चला आता गाडी निघाली आता इथून. तर आम्ही पण आता यांच्या पाठीमागे हळूहळू जात आहोत. आम्ही 2 व्हीलरवर येतोय. ते सगळेजण त्या गाडीमध्ये येत आहेत बाकीचे. तर चला निघूया आपण इथून. गाडीवरून जाते वेळेसचा हा काही व्ह्यू आहे, बघू शकतात. सध्या तर वातावरण क्लिअर आहे, पण आता पुढे चलून माहिती नाही वातावरण क्लिअर असेल की नाही. तर चला बघूया पुढे. आता ते येत आहेत मागे मागे. तर तुम्ही आता हे बघू शकतात. हे रोड नाही सगळेजण चालत जात आहेत तुळजापूरला. म्हणजे प्रत्येक वर्षीच वाढत राहते यांची संख्या. म्हणजे मी खूप वर्षापासून बघतो. हे पहिलं कमी होती खूप, पण आता जसं जसं मी बघतोय तसं ही संख्या वाढत जाईल. तर त्याच भाविक भक्तांना आपण आता फ्रूट्स वाटप प्लस फराळाचं आहे. नाणेल शाबू ॲपल्स वगैरे आहेत, तर ते आपण वाटप करणार आहेत. तर आता ही गाडी पण आली. तर आता गाडी आली तर आपण ही गाडी आता पुढे जाऊन थांबेल. तर आपण पण आता यांच्यासोबत थांबणार आहे. हे काही आता आहेत भाविक भक्त, हे पण तिथे येतील. आणि मग आता प्रसाद वाटपाला चालू करू. हे गाडी थांबलेली आहे. तर आता आपण सेट वगैरे करून घेऊया सगळं. तर आता इथून मग आपण प्रसाद वाटप स्टार्ट करतो.
तर तुम्ही बघत असताल की मागे एक गाडी जाते, तिथून ते पोरं जात होते तुळजापूरला, ते थांबून ते आता एन्जॉय करण्यासाठी, डान्स करण्यासाठी इथं थांबले आहेत. तर सगळेजण याच्यामध्ये सामील होत आहेत. तर खूप मजा येत आहे. तर आपलं प्रसाद वाटप चालूच आहे, तुम्ही बघू शकतात. आम्ही वाटपमध्ये ठेवले, बनाना ठेवलाय, ॲपल आहे, राजगिऱ्याचा लाडू आहे, पाणी बॉटल्स आहेत, नानल शाबू आहे आणि मोसंबी आहे. हे एवढं सगळं काही ठेवलं आहे. सगळं काही उपवासाचंच ठेवलं आहे, कारण की काही जणांचा पूर्ण 9 दिवस हा उपवास असतो, त्यामुळे पूर्ण जे काही आहे ते पूर्ण उपवासाचंच ठेवलं आहे. तर आता हे वाटप चालू आहे. प्रसाद वाटप करताना थोडाफार सहभाग थोडा माझा पण होता. म्हणजे मी पण थोडंफार केळी वाटप वगैरे करायला ते थांबलं. सध्या तर तिथं सगळं सेटअप वगैरे केलेलंच आहे आणि प्रसाद वाटायला चालूच आहे. अशी विनंती आहे, लाईन महेंद्रजी नाल्यांची रोडला कोणी जाऊ नये. आपल्या कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवायचं आहे. रोडला कोणी जात असेल तर त्याला थोडंसं वाहनं आले की लक्ष करायचं आहे. जाता येता भाविक भक्तांना थोडंसं सहकार्य करायचं आपल्या कार्यकर्त्यांनी. आकाश जाधव सफरचंद खाऊन घ्या. व्यंकटराव देशमुख, पप्पा इथं प्रसाद वाटप करतानाच पप्पा एन्जॉय करतायत. आता ते समोर येऊन डान्स पण करतील आणि त्यांचं जिगरी दोस्त धीरज, त्याला पण ते सोबत घेत आहेत. आता दोघं मिळून डान्स करतील, थोडा एन्जॉय करतायत फुल सगळेजण. त्याच्यामध्ये सगळे सहभाग घेत आहेत, तर खूप जास्त मजा येते. थोड्या वेळा प्रसाद वाटप करून झाल्यानंतर आता हे दुसरे प्रसाद वाटप चालूच आहे अजून. पण आता आम्हाला पुढे जावं लागेल, कारण की आम्ही आता पुढे निघतो आहे. कारण की आम्ही 2 व्हीलरवर आलो होतो आणि थोडं आता बघायला गेलं तर आभाळ पण खूप आलं आहे वरती. तर माहिती नाही आता पुढे पाऊस लागेल की नाही. तर चला फायनली आता इथं तुळजापूरमध्ये पोहोचलो आहे. इथं पण हे लोक डान्स करतायत, खूप मजा करतायत, चांगला आहे. आणि आता आम्ही तुळजापूरमध्ये एंट्री केली आहे. तर आता आपण जाऊया, आता पुढे जाऊन गाडी पार्क वगैरे बघूया आता कुठं आहे. पार्किंग तर खूप अलीकडेच ठेवली आहे. म्हणजे पहिलं खूप मध्ये असायची, आता स्टार्टिंगलाच ठेवली त्यांनी पार्किंग. आता इथे पार्क करून निघतो आहे आम्ही आता इथून. चला तर चला, मी आता तुळजापूरमध्ये आलो आहे. तर हे बघा लाईन कुठून जायला.
तुम्ही बघू शकता हे रस्त्यावरच एवढी गर्दी आहे. तर आता मला वाटत नाही की मंदिरामध्ये पूर्ण जाऊन दर्शन घेता येईल. दर्शन आय थिंक मला वाटते की बाहेरूनच घेता येईल. चला जातोय आता हळूहळू. मंदिरामध्ये खूप गर्दी आहे तर आम्ही आता बाहेरूनच दर्शन घेणार आहे. तर चला मी आता मंदिराच्या जवळजवळ आलं, मला दाखवतो मी. चला. आणि बघा ह्यावेळेस मेन गेटजवळ एवढी गर्दी आहे आणि यावेळेस काय केले त्यांनी मेन गेटच्या बाजूने थोडं बॅरिगेट्स लावलेत आणि एक मूर्ती आहे बाहेर. म्हणजे पहिलं कसं होतं तिथं मध्ये जाता येत होतं पण आता तसं नाही केलं. त्यावेळेस त्यांनी खूप चेंज केलं. तर हा काही व्ह्यू आहे. तर आता चला इथूनच आपण दर्शन घेऊया. दर्शन झाल्यानंतर मग आपण इथून वापस निघूया कारण की खूप जास्त गर्दी आहे. दर्शन घेऊन झालं आहे आता फायनली. गर्दी असल्यामुळं मी बाहेरूनच दर्शन केलं. तर आता आम्ही निघालो आहे वापस. चला. तर मी आता घराकडे निघालो आहे. तर चला, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर चला आपण भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.